तर मुद्द्याकडे येऊया की मगाशी जे सांगत होते की जे झाड तोडलं गेलं तिथं गेटचं कारण दाखवलं गेलं आणि ते गेटचं तर कुठल्या रिपोर्टमध्ये ते झाड तोडलं गेलेलं नाहीये असं सांगितलं होतं. ते कनेक्ट झाले नाहीयेत सर. बरं ठीक आहे, काय ओंबे हरकत नाही. संतोष भयांना विचारतो मला तो काय connect आहे ना. आणि तुमचा प्रश्न पण घ्या ओंबे. सर, तुम्ही जे सॉइल टेस्टिंग साठी माती घ्यायचं म्हणलात ना, हो. ते माती परीक्षणकडे पाठवायचं ना ऍग्री हे बघा डिपार्टमेंटला. लॅब मध्ये. आता काय आहे, आपल्याला डाऊट आहे, ठीक आहे. ऍटलिस्ट मातीचे सॅम्पल्स घेऊन घ्या. नंतर जर तुम्हाला वाटलं तरी जुन्या मातीचे सॅम्पल्स तुम्हाला घेता येणार नाहीयेत, तर त्यामुळं एक प्रिकॉशनरी उद्या सकाळी सकाळी जाऊन 6-7 वाजता कुणीतरी त्या तिथले आजूबाजूचे मातीचे सॅम्पल्स घ्या. कारण म्हणजे ही फक्त भीती नाहीये, हे असे प्रकार अनेक ठिकाणी झालेले आहेत. झाडाने इंजेक्शन दिली जातात झाडांच्या मुळाशी, म्हणजे बेसिकली त्याचं अन्न पाणी तोडलं की ते सुकून जातं. त्याच्या बऱ्याच ठिकाणी जी त्याची प्रोटेक्टिव्ह लेअरिंग असते, ज्याला आपण साल किंवा खाल म्हणतो, ती काढली जाते. झाडा बघा, ज्यांचं आता ह्याच्यामध्ये ऍग्री किंवा बॉटनी कुणाचं झालंय माहित नाही, पण जे झाडं ट्रिमिंग केले जातात ना, त्याला सुद्धा बोर्डोपेस्ट नावाचं एक साधं तुम्हाला ऍग्रिकल्चरच्या दुकानामध्ये मिळतं. करंज तेल किंवा ह्याच्यामध्ये मिक्स करून आहे ना, त्याच्यावरती लेप लावणं गरजेचं आहे. झाडाचा जो ओपन भाग झालेला असतो, आपल्याला साधं बघा, मेडिकल सायन्समध्ये आपल्याला डॉक्टर सांगतात की जखम उघडी ठेवू नका, का व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. सेम झाडं अशा पद्धतीने मरतात. झाडांना देखील, ते देखील सजीव आहेत, त्यांना देखील व्हायरल इन्फेक्शन होतं. जर एखाद्या झाडाचं ट्रिमिंग जरी झालेलं असेल, त्याची एखादी फांदी ही वातावरणाला उघडी पडलेली असेल, तर तिथे बोर्डोपेस्ट लावणं कंपल्सरी आहे. काय ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं संवर्धन होतं, मी त्याचे तेही फोटो पाठवतो की कशा पद्धतीनं नॉर्मल, म्हणजे एक सीता अशोकाचं झाड होतं 10-15 फुटाचं, त्याचं सुद्धा ट्रिमिंग केल्यानंतर ना, जर प्रामाणिकपणे वृक्ष संवर्धनच करायचं म्हणलं तर बोर्डोपेस्ट लावून तेही थांबवता येतं. त्याच्यातनं व्हायरल इन्फेक्शन झालं तर ते झाडाचं मृत्यूचं कारण ठरू शकतं. झाडांना जे डोल्या पडतात किंवा बाकीचे सगळे प्रकार होतात, हे व्हायरल इन्फेक्शनचे सगळे प्रकार आहेत. तर त्यामुळे बोर्डोपेस्ट लावणं देखील गरजेचं आहे. तर आता आपण असा प्रयोग आम्ही केलाय. मध्ये आमच्या पब्लिक गार्डन मधले जवळपास 210-220 झाडांना अर्ध्या मधातून तोडलं होतं. तर मग आम्ही त्याला प्रॉपर बांधून आणि मग त्याला सगळं ते पेस्ट वगैरे सगळं लावून त्यांना जगवलं. आता ते झाड चांगले मोठे 15 फुटाचे वगैरे झाले, 10 फुटाचे, सॉरी. आता याच्यामध्ये चांगले. तुम्ही आता जो एक पॉइंट बोललात ना, तो एक सांगायचा आहे की बऱ्याच वेळा काय करतात हे लोक की झाडाला 10 फूट 15 फूट हाईट वरनं कम्प्लिटली तोडून टाकतात विस्तार कमी करायच्या नावाखाली. ही एक प्रकारची वृक्ष तोडच आहे. ह्याला एक महत्वाचं कारण म्हणजे जे झाडाची प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे, त्याच्यामध्ये झाडांच्या पानांचा खूप महत्वाचा रोल आहे झाडाचं अन्न तयार करण्यासाठी. आणि तीच जर ठेवली नाही तर अनेक झाडं मृत्यूला कारणीभूत ठरले. त्यामुळं विस्तार कमी करायच्या नावाखाली किंवा छाटणीच्या नावाखाली फक्त बुंधे ठेवून जी झाडं तोडली जातात, ते सुद्धा कुठे झालं नाही पाहिजे. आणि मेन जे बघाशी सांगितले की तुमच्या इथं जी आता जी 65 झाडं तोडली झाली, त्याचे पाहणी अहवाल हे आरटीआय मध्ये ते येणारा सोमवारच आहे. त्या सोमवारी सगळे जाऊन धडका तिथे. तुमच्या इथलं जे कार्यालय असेल नगर परिषद, जिथं हे वृक्ष संवर्धन आणि ह्याचा विभाग असेल, त्यांच्या इथे जावा. आम्हाला हा पाहणी अहवाल बघायचाय आणि त्यांना तो दाखवणं हा बंधनकारक आहे. जर नसेल तर लातूर जिल्ह्याचे जे इन्फॉर्मेशन कमिशनर असतील, मी देखील त्यांचा ईमेल ऍड्रेस काढायचा प्रयत्न करतो. त्या माहिती अधिकारी ना? हा, माहिती अधिकारी वेगळा, माहिती कमिशनर, आयुक्त, माहिती आयुक्त, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक विशेष माहिती आयुक्त असतात. ओके. तर त्या माहिती आयुक्तांना ह्याची इन्फॉर्मेशन देऊन टाकायची की आम्ही असं असं गेलो होतो. मी तुम्हाला ते नोटिफिकेशन पण पाठवतो इन्फॉर्मेशन ऍक्ट मधलं, की ह्याच्यानुसार ह्या वेळेमध्ये तुम्हाला फाईल ऑब्झर्वेशनचे अधिकार आहेत आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तुम्ही तिथेच त्याचे पैसे भरून त्याचे झेरॉक्स काढून घेऊ शकता. सर, आता तुम्ही जे म्हणलात ना, आरटीआय अंतर्गत प्रत्येक सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत संबंधित कार्यालयात जाऊन फाईल्स आपण बघू शकतो. कुठल्याही मग ते सरकारी समजा कार्यालयात. कुठल्याही, मग त्यांना आपण डायरेक्ट फाईल्स दाखवा म्हणल्यानंतर ते कुठल्या बेसवर तुम्हाला दाखवा म्हटल्यानंतर काय म्हणायचं? मी तुम्हाला तेच सांगतो, त्याच्यासाठीचा ह्याच्यामध्ये तुम्ही जर त्याचं नोटिफिकेशन जर बघितलं ना, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलंय की आरटीआय ची प्रोसेस ही जी काय लेंदी होत चालली, वेळ खाऊ, आणि कार्यालयावरती त्याचा
दबाव वाढत चाललाय. समजा उद्या 100 ऍप्लिकेशन्स आले, त्याला पोस्टेज आहे, सगळ्या बाकीच्या गोष्टी, कार्यालयाचा बराच वेळ त्याच्यामध्ये जातो. तर हे कमी करण्याच्या उद्देशानेच मला मते 2013चं का 11चं नोटिफिकेशन आहे, नक्की मला आता आठवत नाही, पण त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितले, हे बघा ह्यांची दस्तावेज तर सगळे रेडी असतात. तुम्ही समजा गेलात की मला ह्याची फाईल बघायची आहे, त्यांच्याकडे सगळे दस्तावेज रेडी असतात. ठीक आहे, ह्यांची एक प्रॉपर सिस्टीम आहे, त्याच्यातनं ते दस्तावेज उघडून तुमच्या समोर ठेवतो. मी अनेक वेळा हे केलेलं आहे. त्यामुळं आम्ही दाखवू शकत नाही किंवा आम्हाला आता वेळ नाही. कायद्याच्या त्याची हा. कॉफी आम्हाला तुम्ही जर दिला तर ते लगेच घेऊन लगेच आम्ही मी हा, मी जी सर. आता सुपर्णदादांचा नंबर आहे किंवा मॅडमचा नंबर आहे, मी पाठवून देतो. चालेल ठीक आहे, त्याच्या चालेल चालेल. हा, आणि कुणी ह्याला नकार देऊ शकत नाही. त्यांना एक डेडिकेटेड ऑफिसर हा आरटीआय साठी आणि ह्या 3 ते 5च्या वेळासाठी त्यांनी अलॉट केलेलाच पाहिजे. जर ते केलं नसेल तर हे 2005च्या परत माहिती अधिकाराचं उल्लंघन आहे. प्रशांतजी, हा. मला तर वाटतं मला आणखी हा, बोला. नाही, मला वाटतं की त्यांनी कुठे कुठे एक सीसी जे पत्राचं म्हणला, आता त्या सीओनं चेक कधी बसेल की कुठे कुठे त्यांनी या घटनेची माहिती पत्राद्वारे दिली आणि त्याचा सीसी जर त्यांनी सीओना दिला तर तो जरा अटेन्शन मध्ये येतो. आता त्याला काय वाटतं की ते माझ्यापर्यंत येत आहेत आणि पॉलिटिकल लिडरशिपला वाटतं आपण बदनाम होऊ नये म्हणून तुझ्या अधिकारी लेवल पर्यंत हँडल कर. पण जेव्हा त्याला कळतं की हे लोक ते मॅटरला थ्रूआउट भारतामध्ये त्या डिपार्टमेंटमध्ये पोहोचवत आहेत आणि जिथे त्याला विचारलं जाऊ शकतं, त्यावेळेस तो अटेन्शन होईल, म्हणजे त्या झाडाला धक्का लावणार नाही. नाही, एक्झॅक्टली मी तेच सांगितलं. आपल्याकडं पर्यावरण मंत्रालय आहे, त्याचे जे आता सचिव आहेत प्रवीण दरडे, ठीक आहे, त्यांचा ईमेल ऍड्रेस देतो. प्लस केंद्र सरकारचं जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट आणि क्लायमेट कंट्रोलचं जे डिपार्टमेंट आहे, मंत्रालय आहे ना, त्यांचे ईमेल ऍड्रेस देतो. पीएमओचा जो आहे ते देतो. जेव्हा ह्या लोकांना सीसी जाऊन सीओना मेल जाईल ना, त्यावेळेस त्यांना आणि रिमाइंडर टाकायचे, ते एकदा दोनदा टाळतील. आणि एक अनुभव माझा असा आहे की ह्याच्यामध्ये नंतरनं मुख्यमंत्री कार्यालय किंवा इतर ह्यांच्याकडनं त्यांना फॉलोअप सुरू होतो. म्हणजे मलाही आधी वाटलं होतं की दिल्लीला मी उपोषणाला गेल्यानं पीएमओ कोण दखल घेते, पण पीएमओ कडनं त्याची दखल घेतली गेली आणि इथली आता सगळी यंत्रणा कामाला लागली. त्यामुळे 100% त्याचा इफेक्ट होतो. तुम्ही फक्त आणि जेव्हा कधी आपल्याला लिगल फाईट करायची वेळ येईल तेव्हा हे सगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला खूप कामाला येतात. तुम्ही केलेला पत्रव्यवहार की बघा आम्ही ह्याच्याबाबत न्याय मागितला होता, आम्ही ह्याच्याबाबत प्रत्येक विभागाला कळवलं होतं, पण तरी देखील आम्हाला ह्याच्यामध्ये न्याय मिळाला नाही. म्हणजे सांगतो, तुम्ही जेव्हा PIL कराल किंवा हे कराल, समजा तशी वेळ आली तर कोर्ट पहिला तर तुम्हाला विचारेल, तुम्ही सीओना जाऊन भेटलात का, तुम्ही हे पर्यावरण मंत्र्याला कळवलं का, तुम्ही इकडे गेला होतात का, तुम्ही हे केलं का. आणि ज्या गोष्टीला नाही म्हणलं ते म्हणतील पहिल्यांदा तुम्ही त्यांच्याकडे जा, मग तुम्ही कोर्टाकडे या. तर हे करायच्या आधी आपण जर त्या सगळ्या स्टेप्स ऑलरेडी करून ठेवल्या तर ते सगळं टिकमार्क होत जातं. आणि आम्ही ह्या सगळ्या कॉम्पिटंट ऑथॉरिटीजना, संबंधित विभागांना न्याय मागून देखील आम्हाला न्याय मिळालेला नाहीये. त्यामुळे आम्ही सन्माननीय न्यायालयाकडे आलोय, आपण त्यांना सांगू शकतो. आता ओंकारजी हात वर करताय, बोला. सर, माझा एक प्रश्न आहे. आता या संदर्भात जे काही घडलंय आपल्या उदगीरमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण आरोपी किंवा दोष कोणावर देऊ शकतो? एक लाकूड तोड करणारा असेल, किंवा त्याला दिलेली परमिशन देणारा अधिकारी सीओ असेल, किंवा ज्या कामासाठी ते गुत्तेदार काम करतायत तिथं, या तिघांनाही आरोपी म्हणून ठेवू शकतो ना यामध्ये? नक्की नक्की नक्की. आणि प्रश्न क्रमांक 2, हे जे आता नियमावली तुम्ही सांगितलात, ही सर्व सरकारी यंत्रणेलाही लागू होते ना? जसं की आता पावसाळा आला तर तारेला अडचण होते म्हणून फांद्या तोडल्या जातात MSCBच्या थ्रू, तर त्यांनाही या गोष्टी सगळ्या अप्लाय होतात? 100%. बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक अनुभव सांगतो की बऱ्याच वेळा काय होतं की जीवितहानी आणि वित्तहानी ह्याच्या नावाखाली ही सगळी कामं केली जातात. जसं मॅडमनी पण सांगितले की एक फांदी पडली, आणि हे उद्यान विभागाचं किंवा तुमच्या इथलं वृक्ष संवर्धन विभागाचं हे काम आहे, पावसाळ्याच्या आधी झाडांचं इन्स्पेक्शन करणं, धोकादायक झाडं कोणती आहेत. वृक्ष गणनेमध्ये एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की प्रत्येक झाडाची हेल्थ चेक करणं.
म्हणजे त्याला डोली पडलीये का, त्याला कुठे इन्फेक्शन झालंय का, ते कुठं वाळत चाललंय का, त्याच्यावर कुठली कीड पडलीये का, हे ट्री सेन्सिक्स करताना प्रत्येक झाडाची ही माहिती रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्री मान्सून चेक ज्याला म्हणतो आपण, जसं गाडीचे वायपर वगैरे चेक करतो तसं ह्यांना ह्याच्या आधी, पावसाळ्याच्या आधी जेव्हा वादळ वारं हे होत असतं त्याच्या आधी प्रत्येक झाडाचं इन्स्पेक्शन करणं. आपल्या इथे बघा खूप मोठा खर्च केला जातो, आपल्याकडे निरीक्षक असतात, अधीक्षक असतात, सगळं डिपार्टमेंट असतं, ह्यांचं हे काम आहे फिरून फील्डवरती हे सगळं शोधणं. आणि ज्या ठिकाणी आता नैसर्गिक आपत्ती म्हणू, ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय की एखाद्या ठिकाणी तुम्हाला जीवितहानी आहे किंवा वित्तहानी आहे, तुमच्याकडे फायर ब्रिगेड आहे ना. तुम्ही झाडाला वेगळं का समजताय? म्हणजे माझ्या इथं बऱ्याच ठिकाणी असं झालं, नाही हे झाड अंगावर पडलं तर आम्ही मरू, मग आम्ही ते तोडणार, असं नाहीये. तुम्हाला जर वाटतं तुम्ही फायर ब्रिगेडला बोलवा, फायर ब्रिगेड करत ते अधिकार आहेत, ते उद्यान विभागाला कळवतील, ते पोलिसांना कळवतील, ते यंत्रणा बोलवतील, ते तोडतील. कुठल्याही नागरिकाला किंवा ह्याच्यामध्ये अजून एक पळवाट, आम्ही 100 झाडं लावली मग 2 झाडं तोडली तर काय, सॉरी, तुम्ही 100 लावा, 1000 लावा का लाख लावा, तुम्हाला एकही झाडाला तोडण्याचा अधिकार नाहीये, हे एकदम स्पष्ट आहे. तर त्यामुळे बऱ्याच वेळा नारळाची झावळी डोक्यावर पडेल, नारळ डोक्यात पडतील, झाडाची फांदी आमच्याकडे, हे ते झाडांमुळं मच्छर होतात, झाडांमुळं अंधार होतो, झाडांमुळं आमची प्रगती खुंटली, असे देखील विचित्र कारण म्हणजे आमच्या समोर आलेले आहेत की का झाड तोडलं तर आमची प्रगती होत नाहीये, आमच्या घरात खूप आजारपण वाढले, हे झाड ह्या प्रकारचं झाड आमच्या घरासमोर किंवा बिल्डिंग समोर असल्यामुळं आमची प्रगती होत नाहीये, आमच्या घरात आजारपण आलंय, ठीक आहे, आमचे मुलं शाळेच्या ह्याच्यामध्ये त्यांचं हे होत नाहीये, असे अत्यंत फालतू कारण देऊन झाडं तोडलेली गेलेली आहेत. त्याला कुठेतरी चॅलेंज झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे कायदा आहे, आपल्याकडे गाईडलाईन्स आहेत, ह्याच्यामध्ये जे अर्बन. सॉरी, हा बोला बोला. आता तुम्ही जे म्हणतात ना सर, की फांद्या तोडणे आणि फक्त बूट ठेवणे झाडाचं, त्याला पण झाड तोडणेच म्हणतात. तर ह्या 65 झाडांना सोडून MSCBनी झाड तोडलेत आणि त्याचं इतकंच बूट ठेवलंय. तर मग हे जेव्हा सीओना विचारलं तेव्हा सीओनी गुरुला उत्तर दिलंय की झाड आहे आणि त्याला काय येतील फांद्या, बूड तसंच आहे म्हणून. तर मग त्यांना ह्याची एक पण आम्ही साधा करू शकतो का? त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा, सर तुम्हाला झाडाची फोटोसिंथेसिस किंवा ज्याला प्रकाश संश्लेषण प्रक्रिया माहितीये का? माझ्या मते 7वीच्या का 8वीच्या आपल्या सायन्सच्या पुस्तकामध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया किंवा गुगलमधनं एक इमेज काढायची, त्यांना म्हणू सर ह्याच्यामध्ये काय लिहिलंय, झाड त्याचं हरितद्रव्य किंवा अन्न तयार कसं करतं, ते खोडांथ्रू करतं, पानांथ्रू करतं का स्वतःहून जमिनीतनं घेतं, त्याचं उत्तर त्यांच्याकडे मागा, ते स्वतः गप्प होतील. मग ह्या त्यामुळं बाकी झाडांबरोबर आम्ही त्याची पण कंप्लेंट टाकली तर चालेल ना सर? व्हॅलिडच असेल मी ना ते? काही व्हॅलिड असेल, पण मी आता काय सांगेन तुम्हाला, सगळे कडे एकदम अटेम्प्ट करण्यापेक्षा मी म्हणतो एका प्रकरणावरती आत्ता फोकस करा, ठीक आहे. सगळी तुमची ताकद आहे किंवा तुमची जी बँड विड्थ आहे ती तुम्ही एका प्रकरणासाठी लावा, त्याच्यामध्ये रिझल्ट आणा, ठीक आहे. बाकीचे सगळे प्रकार ऑटोमॅटिकली थांबतील. मी आता थोडक्यात सांगेन की कसं असतं, आता जी झाडं गेली ती गेली, आपण विचार म्हणजे म्हणूया की त्यांची ही शहादत होती, त्यांचं हे होतात्म्य होतं, ठीक आहे. त्यांच्या गेल्यामुळे ऍटलिस्ट पुढची झाडं वाचतील, आपण वाचू, आपली येणारी पिढी, आपली मुलं वाचतील, आपण एवढं म्हणूया. पण कुठलंही प्रकरण सोडू नका, 1 बाय 1 प्रकरण घ्या, ठीक आहे. एकाच ह्याला सगळ्या लोकांनी एकाच प्रकरण, आता जे हे तुमच्या बिल्डिंगच्या साठीचं जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये अनेक पर्याय, म्हणजे गेट समोर येतं तर गेट शिफ्ट करा, किती सोपा पर्याय आहे, ठीक आहे. वडाचं झाड आहे ना, हेरिटेज ट्री आहे, कायद्यामध्ये त्याला स्पेशल प्रोटेक्शन आहे, तुम्ही डायरेक्टली आणि असं कसं तोडू गेट शकता? काय छोटा पण नाहीये ते, चांगलं एखाद 500 मीटर पेक्षा जास्त त्यांच्याकडे जागा असेल, बरीच जवळपास 15 एकरची जागा आहे सरकारची तिथे, नाही नाही कुठे नाही, पण गेट. तेच सांगतो, हे सगळे ऑब्जेक्शन्स तुम्ही घेऊ शकला असतात जर त्यांनी वृक्ष कायद्याची अंमलबजावणी केली असती तर, पण त्यांनी वृक्ष कायद्याचंच उल्लंघन केलेलं स्वतः सरकारी अधिकाऱ्यांनी. तर त्यामुळं ह्याला चॅलेंज करा की सरळ त्याच्यामध्ये मेलचा किंवा तुमच्या पत्राचा जो वरचा हेडिंग आहे ते टाका की वृक्ष अधिनियम 1975चे उल्लंघन. मी तुम्हाला त्या वृक्ष अधिनियमची देखील कॉपी देतो,
हा व्हिडिओ तर आहे. मला काय वाटतं प्रशांत, एक फॉर्मेट जर बनवून दिला थोडा, हा हा ते जसं तुम्ही म्हणताय वृक्ष अधिनियम 1975, थोडा फॉर्मेट, ती लँग्वेजच त्यांना स्तब्ध करेल आणि ते काही चुकीचं करणार नाहीत. ते थोडं बनवून जर शेअर केलात तर बरं होईल. नक्की. मला नाही, बेसिक म्हणजे मला काय आहे, ते प्रकरण डिटेल समजून घ्यायला लागेल नेमकं काय आहे. ठीक आहे, तर त्याच्याशी सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जर काय असतील ना तर मला पाठवून द्या. बेसिकली त्यांनी ज्या परवानग्या दिल्यात ना त्या परवानग्या पाठवून द्या. त्याचा जर सोमवारी जर तुमच्यापैकी कुणी गेलं, त्याचा पाहणी अहवाल काय होता, पाहणी अहवालामध्ये देखील झाडाची पूर्ण इन्फॉर्मेशन कॅप्चर करणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, अरे नाही, त्या झाडाची मुळं कुजली होती म्हणून ते झाड तोडलं. नाही ना, पाहणी अहवालमध्ये तसं दिसलं पाहिजे की ह्याची मुळं कुजली होती, त्याचे म्हणजे एखाद्याला कॅन्सर झाला किंवा काही रोग झाला तर त्याचे काही सिमटम्स असतात. तसं म्हणून म्हणतो ना की तुमच्या इथलं वृक्ष प्राधिकरणच पहिला व्यवस्थित आहे की नाही हे बघायला लागेल. कुणीही जसं एखादा पोस्टमॉर्टम वरती एखाद्या कॉम्पिटंट डॉक्टरची सही लागते, तसं ह्या पंचनाम्यांवरती, ह्या जे काही रिपोर्ट्स बनवलेले असतात ह्याच्यावरती कॉम्पिटंट ऑफिसरची हे लागते. कुणीही ऐरागैरा त्याच्यावरती सह्या करू शकत नाही की हे झाड कुजलेलं. जर त्याचा जैव वनस्पती शास्त्रातला अभ्यासच नसेल तो काय सांगणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी सुद्धा, म्हणून म्हटलं त्या परवानग्याने हे केलं ना, एखाद्या अधिकाऱ्यांनी जर सही केली असेल, तुम्ही त्याचं शिक्षण चेक करा. म्हणजे मी आज ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, ठीक आहे, मी कुठल्याही वैद्यकीय ह्याच्यावरती किंवा एखाद्या वनस्पतीच्यावर सही करू शकत ना. आय एम नॉट ऑथराइज. जसं आता इथे वकील साहेब पण आहेत, ठीक आहे, गॅझेटेड ऑफिसर्स असतात, त्यांना ते सह्यांचे अधिकार असतात. तसे आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा सह्यांचे अधिकार काही स्पेसिफिक लोकांना दिलेले आहेत. त्यामुळं कुणी सही केली, तो रिपोर्ट कुणी बनवला गेला, काय केला गेला, त्याच्यामध्ये झाड तोडायची गरज का दाखव, विदाउट अ व्हॅलिड रिझन तुम्हाला झाड तोडायची परवानगीच देता येत नाही. आणि तुमच्या वृक्ष प्राधिकरण मध्ये जर ती वृक्ष प्राधिकरण कमिटीत जर प्रॉपर बनलेली नसेल तर मग हे प्रकार होणारच आहेत की कुणी उठेल आणि परवानगी देईल. आणि हे म्हणजे म्हणजे मी पिंपरी चिंचवड बद्दल 100% बोलू शकतो की झाडं तोडून पैसे ज्यांना कमवायचे अशीच लोक वृक्ष प्राधिकरण मध्ये घुसायचा प्रयत्न करतात. तर त्यामुळे आम्ही त्या गोष्टींना देखील चॅलेंज केलेले. तुम्ही देखील तुमच्या इथं ती माहिती काढा. आता तुम्ही सोमवारी जाल तर ह्या प्रकरणाची तर माहिती काढालच. तुमच्या इथे ह्याचे वृक्ष प्राधिकरणचे सदस्य कोण आहेत, ह्याच्या मिटिंगच्या MOM जे असतात, बैठकांचे अहवाल असतात, ते घ्यायचा प्रयत्न करा. बोला. मी काय म्हणतो सर, वसुंधरा प्रतिष्ठान लातूरून बोलतोय. हा बोला. हॅलो. इथं ऍक्च्युली हे जे आता आपण सांगितलेले हे तुमचा आवाज ब्रेक होतोय. याची कुठं तर आपण लोकांमध्ये. हॅलो. हा येतो सर आता क्लिअर. हो हो. आता जे आपण सांगितलं आतापर्यंत माहिती खूप छान होती. या माहिती ही अक्षरशः म्हणजे मला तर वाटतं इथं लातूरमध्ये 1% लोकांना माहित नसेल की हे नियम असतात, हे अधिनियम असतात, हे कलम असतात, त्याच्यावर अशी कारवाई सुद्धा होऊ शकते. याबाबत आमच्या वसुंधरा प्रतिष्ठानकडून काहीतरी अशी नेमकं काय अशी लोक जागृती म्हणून काय करावं असं थोडस तुमच्याकडून मार्गदर्शन मिळेल का? नाही, हे बघा, सगळ्यात आजच्या जमान्यामध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह आहे ते म्हणजे सोशल मीडिया. तुमच्या ग्रुप्सचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, तुमचे फेसबुक अकाउंट्स असतील, युथला तुमच्या इथले जे शाळा कॉलेजेस मधले जे विद्यार्थी असतील किंवा कॉलेजचे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, हे सगळे आता इन्स्टावरती खूप हे असतात. तुम्हाला हा देखील थोडासा हे करा. आत्ताचं जे काही युग आहे हे मोबाईल आणि सगळं सोशल मीडियाचं आहे. सोशल मीडियावरती तुम्ही जेवढी ह्याची इन्फॉर्मेशन म्हणजे आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह यूज ऑफ सोशल मीडिया तुम्हाला जेवढा करता येईल तेवढा करा. ठीक आहे. त्याचबरोबर म्हणलं ना की प्रसार माध्यमांना बरोबर घ्या. आपल्याला काही बातमीच्या हव्यासापोटी किंवा स्वतःच्या पब्लिसिटीसाठी हे नाही करायचं. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्या पेपरला ज्या बातम्या येतात त्या माझ्या सोशल मीडियाच्याकडून, मी कुठल्याही पत्रकारांना किंवा ह्यांना स्वतःहून शक्यतो अप्रोच करत नाही. ठीक आहे. किंवा पण ते प्रसार माध्यम आहेत, त्यांच्याकडे देखील खूप मोठं फॉलोईंग आहे. ठीक आहे. इफेक्टिव्ह मीडिया जो आहे त्यांना अप्रोच करा. आपल्याला शेवटी आपल्या समस्येचं समाधान, आपल्या झाडांना वाचवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी जसं हे लोक
झाडं तोडण्यासाठी किंवा पर्यावरणाचं नुकसान करण्यासाठी साम दंड भेद सगळं वापरतात. आपल्याला एकजुटीसाठी काही चांगल्या कामासाठी जर आपल्याला हे करायला लागलं तर हे काय म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीते सुद्धा रेफरन्स घेता येईल की जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा श्रीकृष्णाला सुद्धा हे करायला लागलं. तर तसं आपल्यालाही हे कलियुगच आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला हे पर्यावरण वाचायचं. आणि जसं मी मगाशी सांगितले की आपल्याकडे 5 वर्ष आणि 280 दिवस शिल्लक आहेत हे वातावरणीय बदल आणि ग्लोबल टेम्परेचर जे पृथ्वीचं सरफेस टेम्परेचर हे कंट्रोल करण्यासाठी. त्याच्यानंतर न कुणी किती जरी प्रयत्न केले अक्षरशः सगळ्या म्हणजे लॉकडाऊन मध्ये जसं सगळे काम धंदे सोडून आपल्याला आता पर्यावरणाचं संवर्धन करायचं हे केलं तरी देखील काय उपयोग नाही. जे चेंजेस आहेत म्हणजे एक थोडक्यात उदाहरण सांगतो. जे आता नागपूरला झालं, जे इर्शाळवाडीला झालं, जे आता आसाममध्ये चालू आहे, जे हिमाचल प्रदेशमध्ये झालं किंवा जे आता न्यूयॉर्क मध्ये झालं, जे आपल्याकडे तोक्ते वादळ किंवा निसर्ग वादळ आलं किंवा इतर जे प्रकार आहे हे एक छोटे छोटे संकेत आहे. आपण पृथ्वीचं टेम्परेचर ऑलरेडी 1.2 डिग्रीने वाढवून ठेवलेलं आहे. त्याला सगळेच कारणीभूत, आपण देखील कारणीभूत आहोत. त्याच्यासाठीचं एक सेपरेट सेशन आपण कधीतरी घेऊयात. पण एक मोठा ह्याच्यामध्ये सांगायचं इतकं की पृथ्वीचं टेम्परेचर हे 1.5 डिग्रीला येण्यासाठी आपल्याकडे एक अंदाजे 6 वर्षाचा पिरियड आहे. ह्याच्यामध्ये जर आपण कृती केली नाही, ह्याच्यामध्ये केलं नाही तर पुढचं नंतर करून उपयोग नाही. त्यामुळं प्रत्येकाने, मी एक स्वतः एक पण असा घेतलेला आहे की माझ्या दिवसाच्या वेळेमधलं 2 तास मी पर्यावरणासाठी देतोय. मग सकाळी असू दे, संध्याकाळी असू दे. म्हणजे तुमच्याशी बोलतोय हा त्याच्यातलाच एक भाग आहे. किंवा प्रत्यक्ष फील्डवरती जाऊन काम करणं असू दे. माझ्या आयुष्यातले 2 तास मी समाजासाठी किंवा ह्याच्यासाठी देतो. हे प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. प्लस माझ्या इन्कमचा 1% भाग, जो काय माझा पगार असेल काय असेल, 1% भाग हा मला परत समाजाला द्यायचा. 1%च द्यायचा आहे. ती सुद्धा खूप मोठी अमाऊंट होते दीड महिन्याला. मग झाडं असू दे, बाकीच्या काही गोष्टी असू दे, अनेक पर्यावरणामध्ये काम करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. लोकांना वेळ देणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं, त्यांना ती माहिती देणं हे देखील खूप गरजेचं आहे. तर त्यामुळं सोशल मीडियाचा वापर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी सांगेन की 7वी म्हणजे मी जे टार्गेट करतो, वय वर्ष 10 ते वय वर्ष 25 ह्या मुलांमध्ये जा. ठीक आहे. काय असतं की थोडंसं एक ह्या 10-15 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये की तुम्ही जर मोठ्या लोकांना ह्या गोष्टी सांगायला गेला तर त्यांची थॉट प्रोसेस ही मोल्ड झालेली असते. ठीक आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे हे रिकाम टेकडेत. म्हणजे मला ह्या कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत, अरे ह्याला काही काम धंदा काही नाहीये, काय फेसबुक लाईव्ह करतो किंवा कुठे झाड तोडायला लागले की कालवा करतो, म्हणजे आणि ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. अशी टॅगिंग्स जेव्हा मिळतात तेव्हा मला समाधान वाटतं की माझं काम बरोबर दिशेने चाललंय. म्हणजे अनेक आयुक्तांकडनं मला असं देखील अरे हा नकारार्थी माणूस आहे, ह्याला पॉझिटिव्ह काही दिसत नाही, असे देखील टॅगिंग्स भेटलेले आहेत. किंवा बऱ्याचशा लोकांनी म्हणजे प्रशांत रावळला वाळीत टाकायचं सुद्धा काम केलं की अरे पण वेळ जो असतो, काळ जो असतो हे तुमचं हे सिद्ध करत असतं. ज्या लोकांनी प्रशांत रावळला वाळीत टाकलं होतं की नकारार्थी बोलले होते, आज तीच लोक फिरून परत येतात आहेत आणि हे होत राहतं. म्हणजे ह्याला बाकीच्या काही गोष्टी नाही. तुम्ही जर गीतेच्या सारामध्ये सुद्धा जर बघितलं ना, तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही जर योग असाल तर जसं म्हणता नाही, सोनं जेवढं तापवाल, लोखंड जेवढं तापवाल तेवढं ते स्ट्रॉंग होत जातं. हा त्याच्यामधला एक संदेश आहे. तर त्यामुळं मुलांसाठी, शाळेच्या मुलांसाठी आणि ह्यांच्यासाठी आहे आपला एक इनिशिएटिव्ह आहे ग्रीन आर्मीचा. ग्रीन आर्मी, आम्ही त्याला ग्रीन जिम म्हणतो, की लोकांचं आज आरोग्य देखील महत्वाचं आणि तर त्याचं कॉम्बिनेशन करण्यासाठी लोकांना व्यायाम म्हणून पर्यावरणामध्ये घेऊन या. ठीक आहे. तर त्याचे देखील डिटेल्स देईल. ओमकारजी हात वर करतात, बोला सर. आपल्याकडे शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. तर त्यांनी हँड लो नाही केलाय. बरोबर, ठीक आहे, सर ठीक आहे. ह्यात मला पण एक मिनिट बोला. सांगायचंय की आपण कारवा फाउंडेशनच्या थ्रू आम्ही 200+ स्कूल्सला आम्ही कनेक्ट झालोय आतापर्यंत. आम्ही वर्कशॉप्स घेतो. आम्ही तिथे जाऊन जवळपास 50 to 60 मिनिट्सचा एक सेशन असतो. मुलांना एन्व्हायरमेंट बद्दल सांगतो, क्लायमेट चेंज बद्दल सांगतो आणि आम्ही 10वीच्या पुढच्या मुलांसोबत काम करत नाही. मोस्टली 10वीच्या क्लासला पण करत नाही. त्याच्या आधीचा जो 5वी, 6वीचा, 4थीचा वगैरे जो असतो, मेनली त्यांच्याकडे करतो आणि आमचे 200+ वर्कशॉप झाले. आणि आता तुम्ही क्लायमेट चेंज बद्दल जेव्हा सांगत होता आणि 1.5 डिग्री जेव्हा सांगत होता, तेव्हा लातूर जिल्ह्याचं इस्रोचा एक रिपोर्ट आहे
की बर 2029 पर्यंत इस्रो राजस्थान आपलं लातूर जिल्हा राजस्थानच्या मारवाड सारखा होईल म्हणून. अगदी तो अगदी रेगिस्तान. तर जोपर्यंत आणि हा इस्रोचा रिपोर्ट आहे आणि हे इथल्या अधिकाऱ्यांना पण जेव्हा तुम्ही विचारता त्यांच्याकडे सुद्धा तो डेटा पोचलेला नाहीये कारण त्यांना पर्यावरणाशी काही घेणं देणंच नाही. फॉरेस्ट ऑफिसर सोबत पण नाहीये. तर 1.5 डिग्री आपण जेव्हा वाचवू तेव्हा वाचू. पण जेव्हा बेसिक आपलाच जो डेझर्ट हम्म होईल पुढच्या 5 वर्षात, तर त्याच्यासाठी पण काहीतरी करायला पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही गेले 5 वर्ष झालं काम करतो. 200+ वर्कशॉप झालेत. सायकलिंग ग्रुप चालवतो उदगीरमध्ये, की जे बेसिक गाडी वापरायच्या जागी तुम्ही हम्म जवळचं डिस्टन्स असेल तर सायकल वगैरे वापरा म्हणून. तर हम्म असे छोटे-छोटे अवेअरनेस प्रोग्राम्स आम्ही एन्व्हायर्नमेंट रिलेटेड घेत असतो. मग गणपतीमध्ये आम्ही 2-3 वर्ष झालं करतो, की आपण फुल वाहतो. हम्म गणपती घासाळाचं फुल असतं जास्वंदाचं. ते हम्म फुल व्हायच्या जागी तुम्ही 7 दिवस 7 रोपटे ठेवा आणि बरोबर 7 रोपटे तुम्ही तुमच्या कुंडीत लावा. ते गणपती तुमच्या घरात राहील, वर्षभर राहील, पुढे म्हणजे आयुष्यभर राहील, जोपर्यंत राईट झाड आहे तोपर्यंत. तर असे बरेच इनिशिएटिव्ह आम्ही घेत असतो. त्यातने जितके लोक बदलले तितके बदलले असे त्यातनंच कनेक्ट झालेल्या टीम आहे आमची. ओके तशाच ओके इनिशिएटिव्ह झालेली. म्हणजे एक ब्रीफ तुम्हाला सांगावं नाही म्हणून. नाही नक्की नक्की खूप चांगली गोष्ट आहे. आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहूया सगळेजण. ठीक आहे. माझी कुठे मदत प्रशांतजी सपोर्ट काय लागेल तर मी 100% कधीही अवेलेबल आहे. बोला सर. प्रशांतजी आजच्या बैठकीला पीबीआर करणाऱ्या विजया पाडेगावकर जी अकोले तालुक्याची आहे ती पण जॉईन झाली होती. ओके ओके आणि श्रुती ओझा जी बीडची आहे जी दुर्मिळ बी बँक चालवते क्या ती बात पण आहे. आता सध्या आहे. ओके आणि ऍडव्होकेट सुनील गायकवाड आहेत. हो प्राध्यापक डॉक्टर दशरथ भिसे आहेत. हो वेगळ्या वेगळ्या भागातून पण महाराष्ट्रातून काही जण जॉईन झालेले आहेत. क्या बात. नाही नाही सर आपण ह्याला जेवढं बघा ही एक म्हणतो ना जसं की स्वातंत्र्याचा लढा होता ना तसा हा पर्यावरणाचा एक लढा आहे. ठीक आहे. तो सगळ्या स्तरांवरती सगळ्या लेवलवरने जोपर्यंत होणार नाही ठीक आहे तर तोपर्यंत आणि एकदा लोकांचा रेटा लागला की लोकप्रतिनिधींना सरकारना तशा पॉलिसीज बनवणं बंधनकारक आहे. त्यांना ते करायलाच लागेल. त्यामुळे आपण आपले सगळे प्रयत्न करूया. ठीक आहे. तर मला वाटतं आजचा आणखीन काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. अदरवाईज थांबूया. नाही तुम्ही तो पत्राचा फॉर्मेट जर पाठवलात सीसीचा हो हो थोडा मी म्हणजे सगळं मी ती मी पाठवतो. लँग्वेज माझ्याकडं जेवढं शक्य आहे ना माझ्याकडनं मी सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये पाठवून देतो. ठीक आहे. येस येस चालेल. येस चलो. हो सर, कारण हा वीकेंड आहे ना तर सगळेच फ्री असतात. तर 2 दिवस बसून सगळी ड्राफ्टिंग वगैरे करतील. नक्की नक्की त्या नक्की. हिशोबाने जर पाठवलात तर चांगलं होईल. हो चालेल चालेल. ठीक आहे. ओके. थँक्यू ओके थँक्यू चलो. सर. धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. चलो.